नमस्कार, आज मी कढाई पनीर बनवत आहे। त्याच्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यात तेल टाकून घेते आणि तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला ह्याच्यात गरम मसाले टाकून घ्यायचे आहेत। हे पहा, हे सारे गरम मसाले मी टाकून घेत आहे। व्यवस्थित ह्याला मिक्स करायचं। मसाले आपण जेव्हा तेलात टाकतो तेव्हा कडकडीत तेल गरम करायचं नाही। हलकं गरम झालं की मसाले टाकून घ्यायचं। थोडंसं हलवून मग कांदा टाकून घेतलाय मी। व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया आणि टमाटे मीडियम साईजचे 2 घेतलेत आणि वरी नमक टाकले थोडंसं। ह्यालाही मिक्स करून घेऊया। ह्याच्यात मी आता अद्रक आणि लसूण टाकणार आहे। बारीक करून अद्रक घेतली आणि एक गड्डा लसणाचा घेतलाय। त्यालाही मिक्स करून घेऊया। आपलं टमाटर सॉफ्ट झालं की गॅस बंद करून ह्याला थंड करायला ठेवूया। हे 200 ग्राम पनीर आणलेले आहे बाहेरून आणि हे मी घरीच केलेले आहे। तुकडे करून ठेवले ना, ते घरी केलेले आहे। पनीर मी धुवून घेतलेली आहे, हे बाहेरून आणलेली। ह्याला आता कापून घेते। कधी पनीर बाहेरून आणलं तर थोडंसं खाऊन बघायचं। कधी कधी खट्टा लागते, नाहीतर मग चिकटपणा असते कोण्या पनीरमध्ये, तर कधीही खाऊन बघायचे। हे काजू आहेत, एक मुठी मी 1 तास पहिलं भिजायला ठेवले होते थंड पाण्यात। पेस्ट करून घेतलेला आहे। आता हे मसाला हे पेस्ट करून घेते। पॅन मध्ये तेल गरम झालेलं आहे। आता मी हे पनीर थोडंसं परतून घेणार आहे। थोडासा कलर चेंज करणार आहे। घरचंही थोडंसं टाकून घेऊया ह्याच्यात। 4 माणसासाठी आपण भाजी बनवत आहे। हे परतून झालेलं आहे। हे थंड पाण्यात काढून घेणार आहे मी। ह्याच्यात अर्धा चम्मच नमक टाकले पाण्यात। 10-12 मिनिट ठेवलं की हे पनीर थोडंसं सॉफ्ट होते। तेल गरम झालेलं आहे। आता ह्याच्यात कांदा टाकून घेऊया। चॉपर मध्ये कांदा कापून घेतलेला आहे मी आणि शिमला मिरची तशीच कापलेली आहे। 2 मिनिटासाठी ह्याला परतून घेऊया तेलात। जास्त आपल्याला सॉफ्ट करायचं नाही आणि ह्याचा कलरही चेंज होऊन द्यायचा नाही। कलर चेंज झाला तर मग जास्त पकणार ते, त्याच्यामुळे आपण लवकरच काढून घेऊ। थोडंसं नमक फिरवलंय वरी। आता ह्याला मी एका प्लेटात काढून ठेवते। जास्त आपल्याला हे करायचं नाही, पकवायचं नाही याला किंवा शिजवायचं नाही। 2-3 मिनिटात काढून घेतले मी हे। आता तेल गरम करायला ठेवलंय आणि हे आपला भांड्यातला मसाला टाकून घेऊया। थोडासा कढीपत्ता टाकलाय मी आणि ही कलरची लाल मिरची पावडर टाकली। बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरचीचं पावडर करून ठेवलंय ती कलरसाठी। व्यवस्थित ह्याला परतून घेतले। थोडीशी हळद टाकून घेतली मी। आपल्याला हे 2 ते 3 मिनिट मी ढक्कन झाकले होते आणि 2-3 मिनिट मी परतून घेतला होता मसाला। हे आपला मसाला व्यवस्थित परतला गेलाय। आता हे आमचं घरगुती काळं तिखट टाकते 2 चम्मच। हे मोठा चम्मच नाही, मीडियम साईजचा चम्मच आहे। ह्याला हे मिक्स करून घेऊया। आपल्या मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे। ह्याच्यात ही मिरची आणि कांदा परतून घेतलेला टाकून घेते। ह्याला मिक्स करून घेते आणि इथं मी आता पनीर टाकून घेते। हे पाण्यात ठेवलेलं पनीर होतं, 10-12 मिनिटासाठी मी पाण्यात ठेवलं होतं। हे सॉफ्ट झालेलं आहे। आता खाताना एकदम रबरासारखं लागत नाही। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे जास्त आपणाला आता शिजवायचं नाही। सारा मसालाही आपला पकलेला आहे आणि पनीरही, त्याच्यामुळं एक 5 मिनिट मी पाणी टाकून ढक्कन झाकून ठेवणार आहे। आणि इथं मी आता काजूची पेस्ट टाकून मिक्स करून घेते। आपली भाजी झालेली आहे। आता 2-3 मिनिट ह्याला शिजवून घेणार आहे आणि प्लेट बनवणार आहे। आपली भाजी तयार आहे। कोथिंबीर टाकून घेते। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी बनली।